हॅलो हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आजच्या रात्रीच्या जेवणासाठी मी बनवला आहे आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक आणि पौष्टिक असा बेत, ज्वारीची भाकरी आणि बेसन. साधं जेवण असलं तरी त्यातली चव, पौष्टिकता आणि समाधान खूप मोठं असतं. ज्वारीची भाकरी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याचसोबत गरमागरम बेसन म्हणजे जेवणाची मजाच काही वेगळी आहे. तर तुम्हाला अशाच पारंपरिक, चविष्ट आणि सोप्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र नक्की प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या स्वादिष्ट ज्वारीची भाकरी आणि बेसनच्या रेसिपीला. आधी मी घेतला होता 7 ते 8 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये लसूण आणि जिरे टाकून त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं होतं. 2 कांदे बारीक चिरून घेतले होते. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला होता. त्याच्यानंतर जेवढं मला तेल लागतं तेवढं मी तेल ॲड केलं होतं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून राई जिरेची मात्र फोडणी टाकली होती आणि त्याच्यामध्ये मग जो काही मसाला बारीक केला होता तो मसाला मी ॲड केला आणि मस्तपैकी लाल होईपर्यंत असं भाजून घेतलं होतं. लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलं होतं. मीठ ॲड करून झालं, टोमॅटो वगैरे ॲड केला होता आणि मग हळद असं मी ॲड करून मस्तपैकी असा मसाला भाजून घेतला होता. पण रोज मोठे मोठे पदार्थच बनवले पाहिजेत असं नाही. कधी कधी साधी भाकरी आणि बेसन सुद्धा संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून जेवणाचं सुख देतात. माझ्या मते घरातील स्वयंपाकात हा फक्त पोट भरण्यासाठी नसतो, तर ते नाती जपण्यासाठी एक सुंदर मार्ग असतो. तुमच्या घरी ही अशी साधी पण आवडती डिश कोणती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या रेसिपी वाचायला मला फार आवडते. त्याच्यामध्ये मस्तपैकी असं पाणी ॲड करून घेतलं आणि ना ह्या पाण्याला मात्र उकळी आणून घेतली होती. ती उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी बेसन असं घालून घोटून घेतलं होतं. बराच वेळ लागला होता मला हे बेसन टाकल्यानंतर चम्मचने असे घोटायला आणि ह्याच्यातल्या ज्या गुठल्या असतात त्या पूर्णपणे मी बारीक करून घेतल्या होत्या. उकळत्या पाण्यामध्ये बेसन टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं घोटून घेतलं की बेसन मात्र व्यवस्थित असं होऊन जातं आणि हे अशा प्रकारे रेडी झालं होतं. 10 मिनिटानंतर ते घोटल्यानंतर मस्तपैकी असं बारीक फ्लेमवर मी झाकून ठेवलं होतं आणि मग ते मस्त रेडी झालं होतं. आणि त्याच्यानंतर मी करायला घेतली होती ज्वारीची भाकरी. वाटतं की साधं जेवण म्हणजे चव नसते, पण खरं सांगायचं तर अशा साध्या जेवणातच घरचं प्रेम, आपुलकी आणि समाधान दडलेलं असतं. ज्वारीची भाकरी ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. पोटभर जेवण होतं, पचनही चांगलं होतं आणि शरीरालाही ताकद मिळते. आमच्या आईच्या हातचं बेसन खाल्लात की तर तुम्ही बेसन नेहमीच खाल असं मला तरी वाटतं. आमची आई बेसन फार चांगलं बनवते आणि त्याचप्रमाणे माझी ताईसुद्धा बनवते. मला काही एवढं खास जमत नाही, पण आज मात्र खूपच छान झालं होतं बेसन. बरेच महिन्यानंतर मी बेसन केला होता, पण खूप छान झाला होता आणि भारी लागला मला सुद्धा खायला. ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खाल्लं की बेसन खूप छान लागतं. फास्ट फूडच्या काळात पण आपल्या पारंपरिक पदार्थापासून थोडे दूर जात आहोत. पण ज्वारीची भाकरी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. त्यात भरपूर फायबर असतं, त्यामुळे पचन चांगलं राहतं आणि पोटही बराच वेळ भरलेलं वाटतं. त्यासोबत गरमागरम बेसन या 2 पदार्थांची जोडी म्हणजे अगदी स्वर्गीय चव. कमी खर्चात, कमी वेळात आणि भरपूर पोषण देणं हे जेवण प्रत्येक घरात नक्की बनवलं पाहिजे. ज्या आईकडे बेसन मात्र हे नेहमी बनत असतं, म्हणजे 15 दिवसाला किंवा 8 ते 10 दिवसालाच का होईना बेसन नेहमी बनतं. मी हे बरेच महिन्यानंतर बनवत होती. आई मात्र बेसन ही माझं जसं मी बनवत होते त्याच प्रकारे आई सुद्धा बनवते. मीही आईच्या स्टाईलने बेसन बनवलं होतं. छान झालं होतं. आई खूपच तिखट बनवते, पण मी मीडियम असं बनवलं होतं, पण चव लागलं होतं. आणि ताईलाही मात्र बेसन खूप छान बनवता येतं. मला काही जमलं नव्हतं, पण आजचं बेसन खूप छान झालं होतं. बरेच महिन्यानंतर बनवलं होतं म्हणून की काय चांगलं जमलं होतं की कोणास ठाऊक, की मी व्हिडिओ शूट करत होते म्हणून चांगलं जमलं मला काय माहिती नाही, पण खूप छान झालं होतं. पोट पण भरलं आणि मनही समाधान झालं की आपण काही गोष्टी जे बनवतो त्या खूप चांगल्या होतात असं मनालाही समाधान वाटलं. मग त्याच्यानंतर मस्तपैकी अशा ज्वारीच्या भाकरी करून घेतली होती. सकाळचा राईस होता, त्याच्यामुळे आता काही राईस बनवला नव्हता, म्हणून म्हटलं चला भाकरी जास्त बनवून घेते. म्हणून असं 3-4 भाकरी मी एकत्र करून घेतल्या होत्या फटाफटमध्ये.
काही जण म्हणतील यात काय विशेष, पण खरं सांगायचं तर आयुष्यात सर्वात मोठे धडे अनेकदा अशाच साध्या गोष्टी शिकवून जातात. ज्वारीची भाकरी आपल्याला शिकवते की ही मजबूत पाया असेल तर आयुष्यही मजबूत होतं. चमक दमक नसली तरी पौष्टिकता आणि ताकद तिच्यामध्ये भरपूर असते. माणसांचंही तसंच असतं. बाह्य दिखाव्यापेक्षा त्यांचे संस्कार, मेहनत आणि प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचे असतं. आणि बेसन आपल्याला सांगते की योग्य प्रमाणात मेहनत आणि संयम आणि प्रेम मिसळलं तर साध्या गोष्टीही अप्रतिम बनवतात. जीवनातही यश एका दिवसात मिळत नाही. सातत्य, कष्ट आणि सकारात्मक विचार यांचा मिश्रणच यशाची खरी चव देतं. मला माझे डेली व्लॉग, स्वयंपाकाचे व्हिडिओ, ऑफिस आणि घरचा प्रवास तसेच माझ्या आयुष्यातील छोटे छोटे क्षण आवडत असतील तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि प्रेमामुळे मला रोज नवीन व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळते. चला तर मग आता गरमागरम ज्वारीची भाकरी आणि बेसनचा स्वाद घेऊया आणि मग त्याच्यानंतर उद्या काय बनवायचं याचा विचार करावा लागणार आहे मला. रात्रीचं जेवण साधं सिंपल असं मस्तपैकी बेत झाला होता. मस्तपैकी जेवण वगैरे आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. त्याच्यानंतर घर वगैरे स्वच्छ केलं. मस्तपैकी सकाळचं काय भाजी बनवायची ते ठरवून घेतलं आणि मस्तपैकी निवांत अशी झोपून गेली होती. जेवतानाही मन समाधान झालं आणि भारी वाटलं. बरेच दिवसानंतर केलेल्या गोष्टी आपल्याला मनाला मात्र समाधान करून जातात. आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओ सोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स. आणि मला मात्र छान छान कमेंट्स करायला विसरू नका. बाय.